महाराष्ट्र समृद्धी महामार्ग साधारणपणे 701 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग त्याच्या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे। या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आपले ज्येष्ठ नेते माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब, आपल्या केंद्रीय मंत्री माननीय नामदार डॉक्टर भारतीताई पवार साहेब, माननीय आमदार हिरामनजी खोसकर साहेब, सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, विभागाचे एमडी माननीय गायकवाड साहेब, पंचक्रोशीतून आलेले सर्व शेतकरी बंधू भगिनी, काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। आणि उपस्थित पत्रकार मित्रांनो, मला वाटतं की गायकवाड साहेबांनी हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची सविस्तर माहिती आपल्या समोर ठेवलेली आहे। आता तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होत असताना पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आपल्या भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते झालं, हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे। तत्कालीन नगरविकास मंत्री आणि आताचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतला महाराष्ट्राच्या विकासामध्ये नावलौकिक करणारा साधारणपणे थेट 10 जिल्हे आणि अप्रत्यक्ष 5 जिल्हे असे 15 जिल्ह्यांना जोडणारा हा समृद्धी महामार्ग याच्या तिसऱ्या टप्प्याचं आज लोकार्पण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होत आहे। भुजबळ साहेब साधारणतः 701 किलोमीटर पैकी 650 किलोमीटर पर्यंत एकूण लांबी आपण कव्हर करतो आहोत आणि साधारण ऑगस्ट 24 पर्यंत उर्वरित 76 किलोमीटरची लांबी म्हणजे मुंबईकडे जाणारा तोही त्या ठिकाणी पूर्ण केला जाईल आणि ऑगस्ट 24 पर्यंत हे काम पूर्ण करून हा मुंबईपासून तर साधारणपणे नागपूरपर्यंत 701 किलोमीटरचा रस्ता त्या ठिकाणी त्याचं लोकार्पण संपन्न होणार आहे। आपण बघितलं असेल या ड्रीम प्रोजेक्टमुळे मग शेतकऱ्यांचे कष्टाने पिकवलेला माल मुंबई नागपूरकडे पोहोचवण्याचा विषय असेल, कृषी विभागाशी संबंधित अनेक प्रकल्प असतील, उद्योग विभागाशी संबंधित अनेक प्रकल्प असतील आणि त्यातल्या त्यात अनेक तीर्थक्षेत्र, अनेक पर्यटनाची स्थळं या महामार्गामुळे जोडली जाणार आहेत आणि एकंदरीत महाराष्ट्राच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणात भर घालणारा हा प्रकल्प त्या ठिकाणी पूर्णत्वाला जातो आहे। या गोष्टीचा मी आपल्या सर्वांच्या वतीने आनंद व्यक्त करतो। माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेब यांचेही मी आभार व्यक्त करतो की या प्रकल्पाला नेहमीच सढळ हाताने त्यांनी मदत केली। जे काही निर्णय वेळोवेळी घ्यावे लागले ते निर्णय घेण्यामध्ये अतिशय सहकार्याची आणि मोलाची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी निभावली। याबद्दल त्यांचं सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। हा प्रकल्प निर्माण करीत असताना
त्यातल्या त्यात जगाच्या पाठीवरचं जे काही आधुनिक तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो, कदाचित दुर्दैवाने काही दुर्घटना या महामार्गावर झाल्या असतील, परंतु ज्या काही दुर्घटना झाल्या त्या दुर्घटनांमध्ये महामार्गाचा एकाही केसमध्ये काही विषय येत नाही का बाबा काही टेक्निकल बाबींमुळे ती दुर्घटना झाली का, असा कुठलाही विषय येत नाही। जर वाहनाची मर्यादा जर आपण 120 किलोमीटर आहे त्याच्यापेक्षा जास्ती स्पीडने वाहन चालवणं, काही ठिकाणी त्या स्पीडने ते वाहन चालत असताना त्याचं टायर पंक्चर होणं किंवा त्या वाहनामध्ये काही नादुरुस्ती होणं, कधी कधी त्या वाहन चालकाला झोप लागणं, कधी कधी मद्यप्राशन करून त्याने वाहन चालवलं, जवळपास 90% घटनांमध्ये 95% घटनांमध्ये हे दोष त्या ठिकाणी आढळून आल्यामुळे या दुर्घटना पाठीमागच्या काळामध्ये काही ठिकाणी झालेल्या आहेत आणि याही दुर्घटना भविष्यामध्ये होऊ नयेत आणि म्हणून एक आधुनिक टेक्नॉलॉजी आम्ही या संपूर्ण महामार्गावर त्या ठिकाणी आणायला घेतो आहोत। भुजबळ साहेब, या महामार्गाच्या जेवढ्या भागाचा आपण वापर करणार तेवढ्याच भागाचा टोल त्या वाहनावर आकारला जाणार आहे आणि म्हणून एकंदरीत काय तर अनेक लाखो करोडो लोकांचा वेळ वाचणार आहे। त्याच्यामध्ये जो काही 16 ते 20 तास प्रवासाला लागायचा तो आता 6 ते 8 तासावर येणार आहे आणि म्हणून वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होईल, इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होईल, वाहनांच्या घसाऱ्याची मोठ्या प्रमाणात बचत होईल। एकंदरीत काय तर मुंबई आणि नागपूर हे एकमेकांशी जोडले जाणार आहेत आणि याचा मोठा उपयोग आपल्या नाशिकच्याही विकासामध्ये त्या ठिकाणी संपन्न होणार आहे। मी वेळेचं भान या ठिकाणी ठेवतो। माननीय आमदार महोदय, आपण ज्या काही सूचना केलेल्या आहेत, समृद्धी महामार्ग असेल किंबहुना या माध्यमातून जे काही उद्योग आपल्या भागामध्ये येऊ पाहत आहेत, साधारणतः या संपूर्ण 701 किलोमीटरच्या लांबीमध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या डेव्हलपमेंट्स आपल्या या विभागाच्या माध्यमातून संपन्न केले जाणार आहेत। काही ठिकाणी घरांचे प्रकल्प होणार आहेत, काही ठिकाणी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट हब होणार आहे, काही ठिकाणी कृषीशी संबंधित ज्या काही डेव्हलपमेंट असतील त्याही त्या ठिकाणी आपण संपन्न करतो आहोत। काही ठिकाणी शेतकऱ्यांचा माल ठेवण्याच्यासाठीची जी व्यवस्था करायची आहे त्या पण डेव्हलपमेंट, असे साधारणतः 16 ठिकाणी या समृद्धी महामार्गावरची डेव्हलपमेंट आपण त्या ठिकाणी करायला घेतो आहोत आणि म्हणून या सर्व ठिकाणी स्थानिक लोकांना प्राधान्य देण्याचं हे ब्रीद आपल्या सरकारचं आहे आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल हे पण मी अतिशय नम्रतेने या ठिकाणी सांगू इच्छितो। मला माहिती आहे की स्थानिक पातळीवरच्या शेतकऱ्यांच्या काही लहान काही सूचना आहेत, काही त्रुटी पाठीमागच्या काळात राहिलेल्या आहेत, त्या सर्व शेतकरी बांधवांना मी आश्वस्त करू इच्छितो। तुमचा छोट्यातला छोटा जरी विषय असेल तरी तो विषय संपेपर्यंत समृद्धी महामार्ग जरी आज सुरू झालेला असेल तरी काही किरकोळ ज्या बाबी असतील त्या MSRDC डिपार्टमेंटच्या माध्यमातून सोडवल्या जातील, हा विश्वास मी तुम्हाला या निमित्ताने देऊ इच्छितो। भुजबळ साहेब, ज्या पद्धतीने काही मोठे टनेल असतील, काही मोठे पूल असतील, मी आपल्याला विनंती करतो, सर्वांना विनंती करतो, येणाऱ्या काळामध्ये जो माननीय शिवसेना प्रमुखांच्या संकल्पनेतला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पाठीमागच्या युतीच्या सरकारच्या काळात सुरू झाला आणि नंतरच्या काळात तो पूर्ण झाला, त्याचा मधला एक भाग लोणावळा खंडाळा त्या भागातला एक मिसिंग लिंक, साधारण त्याही प्रकल्पाचं काम MSRDC डिपार्टमेंटच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहे। मी आपल्याला विनंती करेल की एकदा
त्या प्रकल्पाला आपण भेट देऊया. मला वाटतं की आत्ताच्या घडीला भारताच्या पातळीवर सर्वात अरुंद बोगदा त्या ठिकाणी आपण साकारत आहोत आणि भारताच्या नव्हे तर आशिया खंडातला सर्वात उंच पूल आपण त्या ठिकाणी करायला घेतलेला आहे. आणि एकंदरीत पुणे मुंबईचाही 20 ते 25 मिनिट हा प्रकल्प पूर्ण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी वेळेची बचत होणार आहे. आज नागपूर पासून तर गोवा असेल आणि आणखी येणाऱ्या काळामध्ये 10 ते 11 प्रकल्प MSRDCच्या माध्यमातून एकंदरीत काय तर महाराष्ट्राचं विकासाचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते जलद गतीने आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे की आपल्या देशाला जगाच्या पाठीवर 3 क्रमांकाचं देश बनवणं, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा जो सिंहाचा वाटा असणार आहे, त्याच्यामध्ये MSRDC डिपार्टमेंटच्या माध्यमातून अनेक प्रकल्प त्या ठिकाणी आकाराला येत आहेत. काही पूर्ण झालेले आहेत आणि लवकरच 10 ते 12 प्रकल्प त्या ठिकाणी त्याचा शुभारंभ होतोय. एवढंच मी या निमित्ताने आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो. या प्रकल्पाच्या कामाच्या मध्ये अनेक अधिकाऱ्यांनी अनेक कामगारांनी जीवाचं रान केलंय आणि अतिशय कष्टपूर्वक त्यांच्या सर्वांच्या कष्टातनं हा प्रकल्प या ठिकाणी साकारतो आहे. याबद्दल मी त्या सर्वांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने या प्रकल्पाला शुभेच्छा करण्यासाठी आलात, याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी आभार मानतो. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.